नमस्कार सगळ्यांना. आज सकाळी ना नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं होतं. काय बनवावं हे समजत नव्हतं. मग थोडंसं कणिक उरलं होतं. मग म्हटलं आता कणिकचं काहीतरी करायलाच पाहिजे. तर थोडंसं कणिक उरलं होतं ते घेतलं. चपाती त्याची छान अशी लाटून घेतली. त्याच्यावर सुरुवातीला तेल टाकलं, नंतर थोडंसं पीठ टाकलं आणि घरात जे मसाले होते ते मसाले सगळे टाकले. गरम मसाला, घरकुल, थोडीशी हळद आणि तिखट आणि नंतर मीठ टाकलं. वरनं थोडंसं मीठ वगैरे टाकून कोथिंबीर पण टाकली आणि कोथिंबीर हे सगळं टाकून असं छानपैकी त्याला त्या पूर्ण चपातीला लावून घेतलं ते सगळं. आणि लावल्याच्या नंतर छान असा रोल करायला घेतला. एक गोल रोल करून घेतला. तुम्ही बघू शकता छान असा रोल केला आणि चपातीसारखा आकार लाटून त्याचा चपाती बनवली. असं चपातीचा पराठा तयार केला घरच्या, म्हणजे असं लवकर झटपट. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी काही ना काही रोज आपल्याला सकाळी नाश्ता करायची सवय असली की काही ना काही पाहिजेच असतं. मग रोज शिरा उपीट ह्या सगळ्या गोष्टी खाऊन पण कंटाळा येतो. मग म्हटलं आहे आता थोडंसं कणिक एका चपातीचं होतं, तर म्हटलं आता त्याचंच काहीतरी करावं. तर सकाळी असा चपातीचा पराठा करायला घेतला होता. तुम्ही बघू शकता छान असा पराठा केला आहे. आणि तव्यावर छान असं तेल टाकलं. तवा गरम झाला की तेल टाकलं आणि पराठा टाकून दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून घेतला. हे बघू शकता तुम्ही, दोन्ही बाजूनी भाजून घेतला आणि वरनं थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती, त्यामुळं वरनं थोडी कोथिंबीर पण दिसत आहे. अशा पद्धतीने काहीतरी केलं ना लहान मुलांना पण खायला भारी वाटतं आणि आपला पण नाश्ता पण होतो आणि पौष्टिक आहे, चपातीचं आहे. आणि त्यामुळं काय असं नाही आहे, हलकं हे पौष्टिक अन्न असल्यामुळं नाश्ता. तर पराठा छान भाजून घेतला तुम्ही बघू शकताय. तर दही काय नाही आहे आता माझ्याकडे, सकाळी इतक्या लवकर दही पण नाही मी खात. तर या सगळे तुम्ही पराठा खायला आणि कसा झाला ते पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये.